सुद्धा रोज सकाळी 1 चमचा घी कोमट पाण्याबरोबर तुमच्या आहारात घेता का? किंवा उठल्या उपाशीपोटी तुम्ही सुद्धा तुपाचा वापर करता का? जर नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की सुरुवात कराल. तुपाचे आपल्या स्किनवरती तसेच आपल्या गट हेल्थवरती आणि आपल्या ब्रेनवरती सुद्धा खूप महत्त्वाचे इफेक्ट्स आणि चांगल्या प्रकारचे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. तर सर्वात आधी आपण बघू की आपल्या स्किनवरती तुपाचा नेमका काय परिणाम होत असतो. तूप हे एक हेल्दी फॅट आहे आणि तुपामध्ये असतात ते व्हायटामिन्स, रिच मिनरल्स आणि व्हायटामिन ई हे आपल्या स्किन रिपेअरसाठी किंवा सेल्युलर टर्नओव्हरसाठी खूप महत्त्वाचं एक व्हिटॅमिन असतं आणि हे असतं की हे मुबलक प्रमाणात आपल्याला तुपात पाहायला मिळतं. त्यानंतर येतं की व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट असून ते आपल्या स्किनचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करत असतं. त्यानंतर हेल्दी फॅट असतात तुपामध्ये जे आपल्या स्किन बॅरियर बॅलन्स करण्यामध्ये मदत करत असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या स्किनला मिळतं एक तजेलदार ग्लोईंग लुक. जर तुम्ही तुपाचं रोज सकाळी एम्प्टी स्टमक किंवा उपाशी पोटी जर तुम्ही 1 चमचा तूप त्याबरोबर कोमट पाणी असं जर घेत असाल तर तुम्हाला काही आठवड्यांमध्ये काही बदल दिसायला सुरुवात होतील की तुमची स्किनचं तजेलदारपणा हा वाढत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरती जर सुरकुत्या असतील, फाईन लाईन्स असतील तर त्यामध्ये थोडा चेंज होताना तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्यांभोवती जर थकलेलंपणा असेल किंवा अंडर आय सर्कल्स असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल. तर घी काय करतं किंवा तूप काय करतं की तुमच्या स्किनचं मॉइश्चर लॉक करण्यास मदत करतं. डीप लेवलला जाऊन ते टिश्यूजवरती वर्क करून तुमच्या स्किनचं हायड्रेशन मेंटेन करतं. त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला हेल्दी ग्लोईंग लुक देण्यास मदत करतं. पण फक्त स्किनवरतीच तुपाचे चांगले परिणाम आहेत का? तर नक्कीच नाही. तूप हे तुमच्या बाकी अदर जनरल हेल्थसाठी सुद्धा तेवढेच परिणामकारक आहे. जर तुम्ही तुपाचा वापर रेग्युलर सकाळी उठल्या एम्प्टी स्टमक जर तुपाचा वापर करत असाल तर त्याने तुमची 70% गट हेल्थसुद्धा सुधारू शकते. तुमचे गट इश्यूज दूर होऊ शकतात. जनरली काय होतं की आपण जे पण फूड खातो किंवा जंक फूड आपल्या आहारामध्ये रेग्युलरली जात असतं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात, टॉक्झिन्स असतात किंवा पेस्टिसाइड्स असतात. ते आपल्या बॉडीमध्ये डीपर टिश्यूमध्ये जाऊन फॅट टिश्यूमध्ये जाऊन डिपॉझिट होतात आणि फक्त वॉटर याला फ्लश आउट करण्यात किंवा शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करत नसतं किंवा सफिशियंट नसतं. तर तूप तुमच्या बॉडीमध्ये स्पंजसारखं वर्क करून तुमच्या डीपर टिश्यूजमध्ये फॅट टिश्यूजमध्ये जाऊन तुमच्या बॉडीमधले हे टॉक्झिन्स किंवा पेस्टिसाइड्स किंवा प्रिझर्वेटिव्ह हे अब्झॉर्ब करतं आणि हे टॉक्झिन्स तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये आणून त्याला बाहेर एलिमिनेट करण्यात मदत करतं आणि अशा प्रकारे तुमची गट हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होत असते. त्याचप्रमाणे तुपाचा तिसरा आणि महत्त्वाचा बेनिफिट हा म्हणजे की तुमची ब्रेन हेल्थ, मेंटल हेल्थ किंवा तुमचे मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन. जर तुम्हाला डिप्रेस फील होत असेल, वारंवार तुमचे मूड स्विंग्स होत असेल तर अशा वेळेला तूप हे तुमच्या आहारामध्ये किंवा तुमच्या डेली रुटीनमध्ये एक गेम चेंजर म्हणून रोल प्ले करत असतं. पण तुपाचा वापर हा रॉ फॉर्ममध्ये होणे फार गरजेचे असते. जर तुम्ही तूप तापवून किंवा अदर फॉर्ममध्ये किंवा अदर फूडमध्ये यूज करत असाल तर ते एक अदर फॅटसारखं किंवा जंकसारखं तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट होत असतं आणि त्यामधलं ब्युटेरिक ॲसिड हे डिस्ट्रॉय होत असतं. पण जेव्हा तुम्ही रॉ फॉर्ममध्ये उपाशी पोटीच तुपाचा वापर करता तेव्हा ब्युटेरिक ॲसिड काय करतं की तुमच्या ब्रेनमध्ये जो प्रोटीन असतो BDNF त्याला इन्क्रीज करतो आणि तो प्रोटीन तुमचं कॉग्नेटिव्ह फंक्शन, हॉर्मोनल बॅलन्स, त्याचप्रमाणे तुमचं मूडसुद्धा स्टेबल आणि बॅलन्स करण्यात मदत करत असतो आणि अशा प्रकारे तुम्हाला तो डिप्रेशनमधून बाहेर येण्यास मदत करत असतो. अशा प्रकारे तुमचे स्किन हेल्थ, गट हेल्थ, त्याचप्रमाणे तुमचं हॉर्मोनल बॅलन्स आणि तुमची मेंटल हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुपाचा एक चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्याला दिसून येत असतो. म्हणून रोज सकाळी तुमच्या आहारामध्ये 1 टेबलस्पून घी नक्की ॲड करा आणि त्यानंतर कोमट पाण्याचा वापर करा आणि तुमच्या स्किनमध्ये होणारा तसेच तुमच्या मूडमध्ये होणारा चेंज नक्की ऑब्झर्व करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास माझ्या डॉक्टर दिशा स्किन क्लिनिक ह्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.